नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. काल आयोगाने एक परिपत्रक टाकलं. त्या परिपत्रकाअंतर्गत कंबाईन गट ब पूर्व ही 21 डिसेंबर 2025 ला घ्यायचं ठरलेलं आहे. ऍक्च्युली आपली जी कंबाईनची परीक्षा होती ती 9 नोव्हेंबर 2025 ला होती, परंतु काही कारणास्तव राज्यसेवा पुढे गेली आणि राज्यसेवेला 9 नोव्हेंबरला टाकण्यात आलं आणि त्याऐवजी आपली जी कंबाईन होती तिला 21 डिसेंबर 2025 ला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आजपासून जर कन्सिडर केलं तर जवळपास 75 दिवस या परीक्षेला आहेत आणि या 75 दिवसामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल की माझं कसं काय अभ्यास पूर्ण होईल किंवा मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून सगळा सिलेबस सुद्धा कव्हर होईल, टेस्ट पेपर सुद्धा सॉल्व्ह होतील आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होऊन मी पूर्व परीक्षा पास होऊ शकतो. तर या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही स्ट्रॅटेजी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 75 दिवसाचा स्मार्ट स्टडी स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्यामध्ये ओव्हरऑल तुम्हाला 75 दिवसामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, त्या दिवसाचं डिवायडेशन कसं असलं पाहिजे, त्यामध्ये 75 दिवसाला आपण 25-25 भागात म्हणजे 3 भागात डिवाइड करू, त्यापैकी प्रत्येक दिवसाला कशा पद्धतीने डिवाइड करायचे या सगळ्यांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण या स्टेजला आहोत की आपण काहीतरी बेसिक अभ्यास केलेला आहे, परंतु या बेसिक अभ्यासला इतका ॲडव्हान्स पर्यंत कसं न्यायचं की तुम्ही आयोगाची पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो ब्रेक करू शकता किंवा तो त्या पलीकडे मार्क घेऊ शकता, या दृष्टिकोनातून आपला हा व्हिडिओ आहे. आता सगळ्यात पहिले काय करा, तर तुमची जी स्टेप 1 आहे ती म्हणजे सिच्युएशन अनालिसिसची असली पाहिजे. सिच्युएशन अनालिसिस म्हणजे काय की हा जो मी असा उभा आहे हा मी सध्या कुठे आहे, कळलं का? आता ए नावाचा व्यक्ती आपण कन्सिडर करू आणि ह्याचं झालेलं आहे इंजिनिअरिंग झालेलं असल्या कारणामुळे मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये याला चांगले मार्क येतात, सायन्स मध्ये चांगले मार्क येतात, परंतु याचं करंट अफेअर वीक आहे, याला हिस्ट्री अजिबात जमत नाहीये, याला पॉलिटी ॲव्हरेज जमतंय, याचा जॉग्राफी चांगला आहे आणि याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायला मजा येते. म्हणजे इथं हे जे 2 विषय आहेत या विषयामध्ये हा वीक आहे आणि यांनी काय कन्सिडर केलं होतं की या 5 विषयामध्ये मी चांगले मार्क काढून 9 नोव्हेंबरची प्रिलिम पास होणार आहे. परंतु आता इथून पुढे 9 नोव्हेंबर पासून पुढचे 1.5 महिना म्हणजे जवळपास 45 डेज एक्स्ट्रा भेटत आहे. त्याच्यामुळे या ए नावाच्या मुलाला सुद्धा आता हे हिस्ट्री आणि करंट अफेअर करायला स्कोप आलेला आहे. म्हणजे अतिरिक्त वेळ ही एक प्रकारची मोठी संधी आहे, परंतु या मोठ्या संधीच्या नावाने घाईघाईने नवीन टॉपिक सुरू करू नका. तर तुमचा जो फोकस असला आहे तो कव्हर केलेल्या टॉपिक्सचं रिव्हिजन आणि कमजोर भाग मजबूत करणे. मग हा जो ए नावाचा विद्यार्थी आहे त्याचं करंट अफेअर आणि हिस्ट्री हे कमजोर भाग आहेत, तर तो वेळ जो आहे नवीन वेळ किंवा अतिरिक्त वेळ जो भेटला आहे तो आपला करंट अफेअर आणि हिस्ट्री कंप्लीट करायला घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो पण बघत आहे त्यांनी सगळ्यात पहिले एक पेन पेपर घ्यायचा आहे आणि पेन पेपरवर आपली सगळ्यांची सिच्युएशन अनालिसिस करायची आहे की सध्या मी कुठे आहे. मग सगळ्यांना एक अंदाज येऊन जातो की यार मला हिस्ट्रीमध्ये एवढे मार्क पडू शकतात, जॉग्राफीमध्ये एवढे पडू शकतात, हिस्ट्रीचं हे राहिलेलं आहे, जॉग्राफीचे नकाशे राहिलेले आहेत. मग त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपला अभ्यासाचं स्टार्ट करायला पाहिजे. सिच्युएशन अनालिसिस झालेली आहे, सगळ्यांना कळालेलं आहे की माझे 4 विषय चांगले आहेत आणि 2 विषय वीक आहेत. तर यानुसार मग पुढची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता तत्पूर्वी थोडासा एक्झामचा पॅटर्न आणि तुम्हाला टार्गेट तुमचं काय असलं पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे. एक्झामचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे, 100 प्रश्न आणि 100 गुण आहे. बेसिकली ही जी 60 मिनिटाची परीक्षा आहे या 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न हँडल करायचे आहेत आणि त्या 100 प्रश्नाचे 100 गुण आहेत. जर आपण प्रॉपर बघितलं तर जवळपास 30 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं नॉलेज सोबतच स्पीड सुद्धा लागणार आहे. मग स्पीड लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट पेपर सॉल्व्ह करावे लागणार आहे, तुमच्या डोळ्याखालनं MCQ गेलेले असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा मॅच होतील आणि तो 1 तास पूर्ण मॅनेज होईल तेव्हा तुमची पूर्वपरीक्षा निघू शकते. मग पूर्वपरीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मागील वर्षाचा जर आपण कट ऑफ पाहिला तर आपण जरा 2-3 कट ऑफवर चर्चा करायला पाहिजे, जसं की 2020, 2021, 2022, 2023 आणि आता रिसेंटचा 2024. आता एक कट ऑफ मध्ये आपण फक्त PSI चा बोलूया. PSI चा लागला होता 2020 ला 43.75, 2021 ला जवळपास 49 च्या आसपास लागला, त्यानंतर 2022 ला 48 होता, 2022 ला 51 लागला, 2023 ला पण 49 लागलेला आहे आणि 2024 ला पीक गाठलेला आहे 62.75. अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे.
मग तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे की बाबा एवढा कट ऑफ लागत आहे, तर तुमचं जे लक्ष आहे ते कधीही 65 प्लसच असलं पाहिजे. आणि हे काय फार मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला तर 65 प्लस मार्क कसेही येऊ शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 65 प्लस कट ऑफ मी आजच डिक्लेअर करत नाहीये. कारण की ग्रुप सी पूर्व परीक्षेचा पेपर 2024चा जेव्हा झाला तेव्हा तो पेपर तुलनेत कठीण आल्यामुळे त्याचा कट ऑफ बिलो 50 सुद्धा गेला होता. त्यामुळे कट ऑफचं काहीही प्रिडिक्शन करणं सध्याच्या घडीला शक्य नाहीये. पेपर जर खूप सोपा आला तर कट ऑफ 60 प्लस सुद्धा जातोय आणि पेपर जर खूप कठीण आला तर कट ऑफ हा 50च्या खाली सुद्धा येत आहे. त्याच्यासोबतच जागा किती आहेत या गोष्टी पण कन्सिडर केल्या जातात. पण तरीही सगळ्यात सेफ साईड म्हणजे 60 किंवा 65 प्लस मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या दृष्टिकोनातनं त्याच अप्रोचने आपण ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. पुढे सिलेबसचा ओव्हरव्ह्यू जरा घेऊयात. इतिहासला 10 प्रश्न आहेत, भूगोलाला 10 प्रश्न आहेत, विज्ञान 15 प्रश्न, अर्थशास्त्र 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15 प्रश्न आणि अंकगणित बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचा भाग हा 20 प्रश्नाचा आहे. टोटल 100 क्वेश्चन आहेत आणि एका मार्काला एक प्रश्न आहे. आता हा तुमचा टाइम प्लॅनिंग आहे. लक्षात ठेवा ही गोष्ट की इथून पुढे 75 दिवस राहिलेले आहेत. 75 दिवस तुम्हाला एका मोशन मध्ये राहायचे. मोशन म्हणजे आपण एक चाल म्हणू त्याला, की तुम्हाला एका प्रवाहामध्ये राहायचंय. हा प्रवाह जो असेल तो दररोज 10 ते 12 तास अभ्यासाचा असला पाहिजे. मिनिमम 12, मी तर म्हणतो मिनिमम 12. मग जास्त किती असू शकतात, कोणी 14 बसू शकतं, पण किमान 10 ते 12 ठेवा. आणि जे वर्किंग किंवा कॉलेजवाले असतील त्यांनी पण 7 ते 8 तास अभ्यास करायला पाहिजे. 75 दिवस राहिले, 75 दिवस स्वतःला झोकून द्या. जर तुम्ही रोज 12 तास अभ्यास करत असाल तर त्याचं डिवायडेशन 2 पद्धतीने होणार आहे. एक कोर विषय आणि दुसरं बदलणारे विषय. मग कोर विषय मध्ये आपण 4 विषय पकडतो: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. 10 प्रश्न, 10 प्रश्न, 15 प्रश्न, 15 प्रश्न, टोटल किती झाले? 50 प्रश्न. म्हणजे तुमच्या अभ्यासाचा जो 50% वेळ आहे, म्हणजे तुम्ही 10 तास अभ्यास करताय त्यापैकी 5 तास तुम्ही 50% किंवा 50 मार्क्स साठी द्यायला पाहिजे. आणि उरलेले जे 5 तास आहेत ते तुम्ही याला दिले पाहिजे, ज्याला आपण बदलणारे विषय म्हणू, डायनॅमिक विषय बनू. विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित. विज्ञान 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न आणि अंकगणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्न आहेत. आणि एक्स्ट्रा जे तुम्ही 1-2 तास अभ्यास करणार आहे याच्यामध्ये मॉक टेस्ट म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन क्वेश्चन सॉल्व्ह करणे. क्वेश्चन सॉल्व्ह करणे एकतर ते कुठल्या तरी प्रायव्हेटचे असले पाहिजे किंवा ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन असले पाहिजे. जास्त फोकस जो तुमचा असला पाहिजे तो PYQ वर असला पाहिजे. कारण की जोपर्यंत डोळ्याखालनं PYQ जाणार नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ही परीक्षाच मुळात मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ पॅटर्नची आहे. मग जर परीक्षाच MCQ पॅटर्नची आहे तर तुम्ही MCQ न सॉल्व्ह करता कसे पास होणार आहात? म्हणून जास्तीत जास्त डाटा कलेक्ट करा, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. परंतु त्यासोबत ट्राय करा की रोज तुमच्या डोळ्याखालनं 100 पेक्षा जास्त MCQ गेले पाहिजेत. मग ते एक तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जाऊ द्या किंवा एखाद्या प्रायव्हेट क्लासेसचे पेपर असले तरी चालेल. प्रायोरिटी PYQ ला असली पाहिजे. ज्यांचे सगळेच PYQ वाचून झालेत त्यांनी प्रायव्हेट करा. हे पॅटर्न लक्षात ठेवा. 5 तास स्कोर आणि 5 तास डायनॅमिक आणि त्याच्यासोबतच 2 तास प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. खूप गरजेचा आहे हा पाठ. प्रश्न सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी जमणार नाहीत. आता 75 दिवस आहेत. 75 दिवसाला तुम्ही 3 भागात डिवाइड करा. पहिला जो 25 दिवस आहेत तो फाउंडेशन आणि कन्सेप्च्युअल गोष्टीसाठी असल्या पाहिजेत. फाउंडेशन आणि कन्सेप्च्युअल गोष्टी म्हणजे काय? तुमचा जो पाया आहे, तुमचा जो बेस आहे तो मजबूत करायला पाहिजे. आता बेस मजबूत करायला प्रत्येक विषयाचे काही घटक आहेत जे तुम्हाला व्यवस्थित करायचे. आपण त्या विषयानुसार घटक म्हणजे विषयातले जे घटक आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिले जो आहे तो इतिहास. आता इतिहास हा सगळ्यांना किचकट विषय वाटतो. 10 पैकी ऍव्हरेज पोरांना 7 मार्क पडतात. तसं काही जण 9 पण घेताय, परंतु 7च्या खाली पोरं असणार आहेत. मग अशा वेळेस इतिहासला जर 10 प्रश्न असतील तर खूप जास्त त्याला कॉम्प्लिकेट करायचं नाही. इतिहासमध्ये प्रामुख्याने स्वतंत्र चळवळ
जे प्रश्न असतात ते 1857 पासून तर 1947 पर्यंत आलेले आहेत. परंतु जर अजून जास्त एक्स्ट्रीम फोकसने करायचं झालं आणि ज्यांना वेळ कमी वाटतोय, ज्यांना वाटतं की इतिहासमध्ये मला मार्कच येत नाही, त्यांनी किमान 1885 ते 1947 पर्यंत केलं पाहिजे. त्यासोबतच इतिहासला एक गोष्ट लक्षात ठेवा की इतिहासचा जो सिलेबस आयोगाने दिलाय तो असा आहे की आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. मग महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हटलं तर काय की 1920 साली असहकार चळवळ चालू झाली, त्यात महाराष्ट्राचं योगदान काय. 1930 साली सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली, त्याच्यात महाराष्ट्राचे योगदान काय. 1942 साली चले जाओ चळवळ चालू झाली, त्याच्यात महाराष्ट्राचे योगदान काय. म्हणजे काय रे, इतिहास शिकताना फक्त भारताचा इतिहास शिकू नका, त्यासोबत सायमल्टेनियसली महाराष्ट्र करायला पाहिजे. दुसरा मुद्दा, इतिहास करताना दोन गोष्टी फोकस मध्ये लक्षात ठेवू द्या. एक म्हणजे 11वीचे जुने पाठ्यपुस्तक, 11वीचं जुनं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे 11वीचं ओल्ड पाठ्यपुस्तक करताय त्यासोबतच समाज सुधारकासाठी जर व्यवस्थित वेगळं काही करता आलं तर ते करायला पाहिजे. हे दोन असे घटक आहेत ज्याला इग्नोर करून चालत नाही. बरेच जण 11वीचं पाठ्यपुस्तक वाचत नाही, थेट दुसऱ्या पुस्तकाला हात लावतात. त्यापेक्षा त्यांनी 11वीचं ओल्ड वाचायलाच पाहिजे. आणि महाराष्ट्राचे जे आता हल्ली 5 प्रश्न येत आहे त्यापैकी 2 ते 3 प्रश्न हे समाज सुधारकावर असतात, त्यामुळे तुम्हाला समाज सुधारक व्यवस्थित करायला पाहिजे. दुसरा विषय जो आहे भूगोल, त्याचे पण 10 प्रश्न आहेत. या 10 प्रश्नामध्ये जवळपास हे जे 10चं डिवायडेशन आहे याच्यामध्ये हल्ली जवळपास इंडिया आणि महाराष्ट्र याच्यामध्ये महाराष्ट्र 6 ते 7 प्रश्न झाले, इंडिया 3 ते 4 प्रश्न चाललेले आहेत. काही वेळेस इंडियावर 2च प्रश्न आलेले आहेत. आणि आता जी ग्रुप सी ची मेन झाली त्याच्यावर जगाच्या भूगोलचा एक प्रश्न आहे. तर जगाच्या भूगोलचा एक प्रश्न आला म्हणजे लगेच पॅनिक व्हायची गरज नाहीये. जर तुम्ही जगाच्या भूगोलवर पॅनिक होत असाल तर त्याच्यावर एक सोल्युशन सांगतो. 6वी ते 10वीचं भूगोलचा पाठ्यपुस्तक वाचा. 6वी ते 10वी भूगोल, पण याची एवढी काही गरज नाहीये. तुम्ही किमान साधं आपल्या महाराष्ट्राचं जे वाचताय ते वाचा, भारतासाठी काही वाचत असाल ते वाचा, आणि त्याच्या थ्रू या पॅटर्न मध्ये प्रश्न येणार आहेत. जगाच्या भूगोलवर प्रश्न मेन्सला आलाय, पूर्वला येईल का नाही अजून कोणाला गॅरंटी नाही. आता भारत वाचताना तुम्हाला 2-3 गोष्टींवर फोकस करायचा आहे. एक भारताचा राजकीय भूगोल, दुसरं भारताचा प्राकृतिक भूगोल, तिसरं भारताची नदी प्रणाली. हेच जरा फोकसवाले घटक आहेत, याच्यावर फोकस करा. आणि महाराष्ट्र वाचताना सगळ्या गोष्टी तुम्ही वाचायला पाहिजे. महाराष्ट्राची खनिज संपत्ती, हे तर आहेत 3 टॉपिक, राजकीय प्राकृतिक नद्या, याच्यावर तर प्रश्न येणारच आहे. महाराष्ट्राची खनिज संपत्ती, महाराष्ट्राचं पर्यटन, महाराष्ट्राचे उद्योग, हे सगळं वाचायचे. महाराष्ट्राची लोकसंख्या, हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे. आता भूगोलला एक ट्रिक सांगतो, लक्षात ठेवा. भूगोल करताना ना आता थोडा वेळ भेटलेला आहे, ते एक 5 दिवस भूगोलला द्या. एक गोष्ट करून ठेवा, खनिज संपत्ती करताना तुम्हाला जिल्ह्यानुसार खनिज बघायची आहेत. फॉर एक्झाम्पल चंद्रपूरला काय भेटतंय, त्याच्यानंतर आपलं यवतमाळला काय भेटतंय, भंडारा गोंदियाला काय भेटतंय, सिंधुदुर्गला काय भेटतंय, हे तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही काय करायचे, महाराष्ट्राचे नकाशे घ्यायचे आणि हे जे महाराष्ट्राचे असे नकाशे आहेत ना याच्यातच डायरेक्ट खनिज काढा तुम्हाला. आणि त्याच्या संदर्भात एक्स्ट्रा गोष्टी आहेत, तो मागच्या साईडने ब्लँक असतो ना नकाशा, त्या ब्लँक नकाशावर लिहून घ्या. परत तुम्हाला तो चॅप्टर सुद्धा वाचायची गरज पडणार नाही. एका चॅप्टरचा एक नकाशा, किंवा समजा राजकीय किंवा प्राकृतिक चॅप्टर जरा मोठे आहेत त्याचे 2-2 नकाशे, एवढे 5 दिवसात भूगोल केलं ना परत कधी मेन्स पर्यंत भूगोल बघायची गरज नाहीये. मग भूगोलला तुम्ही हे शॉर्टकट करू शकता. पूर्व परीक्षेच्या 1 दिवशी आधी जरी ते 15-20 नकाशे डोळ्याखालनं गेले तर झालं भूगोल रिवाईज. परत ते पुस्तक उघडा, परत सौदी सरांचं वाचत बसा. तेवढं करण्यापेक्षा भूगोलला नकाशे करा आणि त्या नकाशा थ्रू अभ्यास करायला पाहिजे. नेक्स्ट, राजकारण किंवा भारतीय राज्यघटना किंवा राज्यशास्त्र. टोटल प्रश्न 15. 15 पैकी 14 प्रश्न सहज बरोबर येऊ शकतात. किती? 15 पैकी 14. आणि मी खूप जबाबदारीने बोलत आहे. याच्यामध्ये घटना निर्मितीसाठी ज्या काही गोष्टी लागल्या त्या व्यवस्थित करा. हल्ली कुठलाही आयोगाचा पेपर उचला, 2 ते 3 प्रश्न कलमवर आहे. रिसेंटली 169 वर प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला. त्याच्यानंतर एक प्रश्न आता 105 वर आलेला आहे.
त्याच्यानंतर 324 वर आलेला आहे. असे बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला घटनेतली कलम 1 ते 395 पर्यंतची जी महत्वाची आहेत ती महत्वाची कलम तुम्हाला करायची आहेत. जर एखाद्याला महत्वाच्या कलमांची लिस्ट पाहिजे असेल तर मी स्वतः बनवलेली आहे. तुम्ही ज्ञानज्योतीच्या नंबरवर कॉल करून माझ्याकडनं मागू शकता. पुढे मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, संसद, राज्य विधिमंडळे, उच्च न्यायालय, हे जे असे टॉपिक आहेत ज्याच्यावर कंबाईनला प्रश्न पडतात. पुढे हे तर तुम्हाला एवढं काही सांगायची गरज नाही. जास्तीत जास्त PYQ बघायचे आणि ते टॉपिक सॉल्व्ह करायचे आहेत. अर्थशास्त्रामध्ये बजेट, GDP, योजना. आता अर्थशास्त्र हा विषय असा आहे त्याचे प्रश्न 15 आहेत, मार्क पण तुम्हाला 12+ येऊ शकतात. याच्या मागे एक लॉजिक सांगतो. जसं भूगोलाला 5 दिवस तुम्ही दिले आणि डायरेक्ट नकाशे बनवून टाकले, तसं अर्थशास्त्राला काय करायचं, एक चॅप्टर 2 वेळा वाचायचं आणि त्याचं एका पानावर नोट्स तयार करायचा. एका चॅप्टरची एक पान, पाठपोट एक पान. पाठपोट एका पानामध्ये सगळ्या गोष्टी, सगळे फॅक्ट आले पाहिजे. आणि फक्त एका पुस्तकातनं हे होणार नाही, त्याच्यासोबत PYQचं बुक सोबत असलं पाहिजे. आणि जे काही PYQ आले जे पाठ्यपुस्तकात तुम्हाला भेटले नाही, पाठ्यपुस्तक म्हणण्यापेक्षा तुमचे जे रेफरन्स बुक आहे त्याच्यात जर भेटले नाही तर तुम्ही लगेच PYQ मधला डाटा सुद्धा तुमच्या नोट्समध्ये ऍड करा. 5 दिवसात अख्खं इकॉनॉमिक्स संपतंय. तुम्ही जर ते व्यवस्थित केलं आणि ते समजा आता इकॉनॉमिक्सचे आपल्याला 18 ते 20 चॅप्टर करायचे असतात. हे 18 ते 20 चॅप्टर एका दिवसात तुम्ही 3-3 चॅप्टर जर उडवले तर ते 6 दिवसात काम होऊन जातं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत कधी मेन्स पर्यंत तरी इकॉनॉमिक्स बघण्याची गरज पडणार नाही. 75 दिवस हे खूप आहेत. भूगोलाला 5 दिवस गेले, इकॉनॉमिक्सला 5 दिवस गेले तर तुमच्याकडे तरी सुद्धा जवळपास 60 ते 65 दिवस राहतात आणि त्याच्यानंतर बाकीचे विषय करायचे आहेत. मग असं भूगोल इकॉनॉमिक्सला करून ठेवा. मी जेव्हा प्रिपरेशन करायचो तेव्हा माझ्याकडे इकॉनॉमिक्सच्या एका चॅप्टरचं एक पेज असायचं. ते पेज बनवताना मी 2 रेफरन्स बुकचा वापर केला होता. सगळ्यांना माहिती आहे ते रेफरन्स बुक कुठले आहेत ते. तर त्या रेफरन्स बुक मधनं वापर करून त्याच्यानंतर जेव्हा नवीन नवीन PYQ यायला लागले ते प्रत्येक PYQ ऍड करायला मी साईडला जागा सुद्धा ठेवली होती. आणि त्याच्यानंतर परत कधी इकॉनॉमिक्स मध्ये मला कमी मार्क्स आले नाही, कारण की ते वन टाइम एफर्ट्स होता. तसा तुम्हाला वन टाइम एफर्ट्स प्रत्येक विषयासाठी घ्यावा लागणार आहेत. आता हे 4 कोर विषय झाले. या 4 कोर विषयाला 50 प्रश्न आहेत आणि या 50 प्रश्नाचे 50 मार्क जे तुम्हाला सहज 35+ मार्क देऊ शकतात जर या स्ट्रॅटेजी प्रमाणे गेले तर. दुसरं, चालू घडामोडी मागील 1 वर्षाच्या. आता जी ग्रुप सी मेन्स झाली, ग्रुप सी मेन्स, ही ग्रुप सी मेन्स कधी झाली तर सप्टेंबर 2025 ला. परंतु याचं जे करंट अफेअर होतं ते जानेवारी 2025च्या आधीचं होतं. आधी म्हणजे इथं 1.5 वर्षाचं करंट अफेअर विचारलं होतं. पण काही जण असतात ज्यांना एवढं करंट अफेअर नाही करायची इच्छा, त्यांनी किमान मागील 1 वर्षाचं करंट अफेअर करायला पाहिजे. मागील 1 वर्षाचं म्हणजे जवळपास डिसेंबर पासून स्टार्ट करा किंवा त्याच्या आधी सुद्धा ऑक्टोबर पासून स्टार्ट करा आणि त्याच्या पुढच्या गोष्टी सगळ्या बघा. परीक्षेचा 1 महिना आधी थांबायचंय तुम्हाला आणि या अप्रोचने करायचं. आता करंट अफेअर करताना काही घटक लक्षात ठेवा. एक म्हणजे याला 15 प्रश्न आहेत. एकदा ऍव्हरेज पोरांना 12+ आले होते. एकदा ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ची त्याच्यामध्ये ऍव्हरेज पोरांना 7 आलेले आहेत. एका माझ्या मित्राला तर 1 मार्क आला होता करंट अफेअरला. त्याच्यामुळे करंट अफेअर दिलं तर भरपूर देणार, नाही दिलं तर डायरेक्ट परीक्षेच्या बाहेर सुद्धा काढता येईल. त्यामुळे करंट अफेअर नीट करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस कुठल्या घटकांना महत्त्व दिलं पाहिजे? सगळ्यांना माहिती आहे पुरस्कारवर कंपल्सरी प्रश्न येतो. सगळ्यांना माहिती आहे क्रीडावर कंपल्सरी प्रश्न येतो. राजकीय घडामोडी, त्याच्यानंतर ज्या गोष्टी पहिल्यांदा झालेल्या आहेत, पहिल्यांदा त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी कंपल्सरी प्रश्न येतो. त्यानंतर महिलांच्या रिलेटेड एखादी गोष्ट जर ऐतिहासिक असेल त्याच्यावर कंपल्सरी प्रश्न येतो. असं विचारलेलं आहे की पाकिस्तान मधली अशी पहिली कुठली महिला होती जी जज बनलेली आहे, असा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे हे सगळे असे घटक आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. पुढे विज्ञान, इथं चालू घडामोडीचे 15 प्रश्न, विज्ञानचे पण 15 प्रश्न. विज्ञान पण पूर्ण अनप्रिडिक्टेबल, कोणाला तरी 12 येणार आणि कोणाला 3 सुद्धा मार्क येणार नाही. हे तुमच्या विज्ञान हा पूर्णतः तुमच्या इंटरेस्टवर अवलंबून आहे. परंतु कंबाईन जर
विज्ञान बघितलं तर त्याला आपण 5 भागामध्ये डिवाइड करू शकतो. 5 भाग कुठले? सगळ्यात पहिला भाग म्हणजे केमिस्ट्री, दुसरा आहे फिजिक्स, तिसरा आहे बॉटनी, चौथा आहे झूलॉजी आणि पाचवा आहे हायजीन. ओके, म्हणजे रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आता हे जे आहेत याला प्रत्येकी 3 प्रश्न येतात. काही वेळेस पॅटर्न पुढे मागे होऊ शकतं, परंतु प्रत्येकी 3 प्रश्न येतात. आता सगळ्यांचा प्रॉब्लेमॅटिक विषय म्हणजे बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झूलॉजी. तर बॉटनी आणि झूलॉजी मध्ये जरी मार्क येत नसतील तरी हायजीन मध्ये 3 पैकी 3 येऊ शकतात, फिजिक्स मध्ये येऊ शकतात आणि केमिस्ट्री मध्ये येऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही 7+ प्रश्न तरी बरोबर आणू शकतात. सायन्सचा पेपर दरवेळेस इतका कठीण असतो की कंबाईनला जर 7+ आले तरीही ते चालतं, परंतु एकदमच जर खाली गेले तर तुम्ही परीक्षेतनं बाहेर पडू शकता. म्हणून सायन्सला किमान ह्या 5 गोष्टी किंवा 5 टॉपिक मधले 4 टॉपिक तरी तुम्ही व्यवस्थित केले पाहिजे. याच्यामधलं पण जरा 1-2-3 गोष्टी सांगतो. ज्यांना विज्ञान बिलकुल येत नाही त्यांनी 6वी ते 10वीचं पाठ्यपुस्तक करायला पाहिजे. जर ज्याचं इंग्लिश विज्ञान थोडं चांगलं आहे त्यांनी 11वीचं तर करायलाच पाहिजे, कारण की 11वीच्या पाठ्यपुस्तकांना डायरेक्ट प्रश्न येतात. मग 6वी ते 10वीचं पाठ्यपुस्तक केलं आणि त्याच्यामध्ये एक टॉपिक सांगतो ज्याच्यावर फिक्स प्रश्न आहे, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट्स अँड ॲनिमल कंपल्सरी हा करा. कुठेही युट्यूबला व्हिडिओ बघा, परंतु कसंही हे करण्याचा प्रयत्न करा, कारण की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमलला 3 प्रश्न आयोग विचारतच असतं. त्यामुळे हे असे टॉपिक आहेत ज्याचे हक्काचे मार्क आहेत. थोडं व्यवस्थित मन लावून केलं तर सायन्सला तिकडे पण मार्क येऊ शकतात. आणि जर काहीच जमत नसेल तर किमान 6वी ते 10वीची पाठ्यपुस्तकं 2 ते 3 वेळा वाचा, तुम्हाला सायन्सला आपोआप मार्क येणार आहे. लहान पोराला जसं पाहिजे 10वीच्या पोराला तसं ते पाठ्यपुस्तक आहेत. त्यामुळे एवढं शरीराला त्रास देऊ शकता तुम्ही की हे वाचून 2 ते 3 वेळा सायन्सला तुम्ही फेस करू शकता. पुढे सगळ्यांचा आवडतीचा विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा रोजचा विषय. का रोजचा? टोटल आहे 20 प्रश्न. किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न आहेत. या 20 प्रश्नामधनं 2 प्रकारचे गट पडतात. एमपीएससी मध्ये कंबाईनच्या परीक्षा करणारे या 20 प्रश्नावर 2 प्रकारचे गट आहेत. एक गट असा आहे ज्यांच्या नॅचरली अंकगणित बुद्धिमत्ता चांगला आहे आणि ते जाऊन बसले तरी 15+ येतात. आणि दुसरा जो गट आहे तो बिचारा किती हातपाय मारले तरी त्याला 10 पेक्षा कमीच मार्क येतात किंवा 12 पेक्षा कमीच मार्क येतात. आता यापैकी तुम्ही रिलेट करत असाल, तुम्ही कुठल्या तरी एका गटाचे विद्यार्थी असणार आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय? 15+ वाला तर बिचारा जाऊन बसतोय, त्याला रिझनिंग मध्ये आउट ऑफ येतात आणि मॅथ्स मध्ये त्याला एक 5 ते 7 प्रश्न बरोबर येऊन जातात. परंतु हा जो गट आहे 10 पेक्षा कमी वाला, त्याच्यात तर रिझनिंगचा पण प्रॉब्लेम आहे आणि मॅथ्सचा पण प्रॉब्लेम आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले रिझनिंग इम्प्रूव्ह करा. रिझनिंग मध्ये काही एवढ्या कठीण काही गोष्टी नाहीयेत. रिझनिंगला तुम्हाला सराव लागणार आहे. रिझनिंग आपण 4थीला जे स्कॉलरशिप मध्ये केलेलं आहे त्याचा फक्त एक अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे इथं रिझनिंगचे जर 10 प्रश्न असतील तर प्रयत्न करा इथं 9 प्रश्न बरोबर आणण्याचा. आणि याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? रोज 2 तास मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये पूर्ण डोकं लावायचं आहे. पूर्ण डोकं लावल्याने मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये मार्क येतील, पण त्याच्यासाठी तुमची मेहनत, तुमचा सराव, तुमची कन्सिस्टन्सी, त्याला आपण सातत्य म्हणतो, ते इथं पाहिजे. दुसरं, मॅथ्स मध्ये काही असे टॉपिक आहेत जे तुम्हाला मार्क देऊ शकतात. ज्याच्यामधलं एक टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन, दुसरं आहे पर्सेंटेज, तिसरं आपलं काळकाम वेग. काळकाम आता तुम्ही सांगाल हे आम्हाला जमत नाहीये वगैरे. काय असतं माहिती का, मॅथ्सचे काही भाग हे एकमेकाला इंटरकनेक्टेड आहेत. मग इंटरकनेक्टेड भाग करण्यासाठी तुम्हाला सगळं मॅथ्स करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला पर्सेंटेज व्यवस्थित काढता आले तरच तुम्हाला भविष्यात शेकडेवारी हा टॉपिक जमणार आहे. त्यामुळे तुम्ही हे गोष्टी करताना एक एक टॉपिक करत जायला पाहिजे. पुढचं मॅथ्स मध्ये अजून एक टॉपिक आहे भूमिती. मग भूमितीमध्ये सगळे फॉर्म्युला वगैरे आहेत आणि त्याचं सगळं सॉल्व्ह करायचं आहे. मग तुमचं बेसिक्स ऑफ मॅथ्स जर चांगलं असेल तरच तुम्हाला पुढे भूमिती जमणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला मॅथ्स करताना एक एक टॉपिक करायचा आहे, कारण की पुढचा टॉपिक मागच्या टॉपिकला इंटरकनेक्ट असतो. आणि त्यामुळे डायरेक्ट काळकाम वेग करायला जाऊ नका, आधी सिम्प्लिफिकेशन पण शिका. आणि हे शिकल्यानंतर लसावी मसावी शिकल्यानंतर मगच काळकाम करायला जायचं. त्यामुळे मॅथ्स तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. हवं तर 2 चे इकडे 3 तास करा, परंतु लक्षात ठेवा
या 20 प्रश्नाशिवाय कंबाईनची पूर्वपरीक्षा काढणं इतकं सोपं नाही, हे आधी तुमच्या डोक्यात फिक्स ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे दररोज 11 ते 12 तास अभ्यास, त्याच्यासोबत 1 तास रिव्हिजन, आणि त्या 12 तासाच्या अभ्यासामध्ये 2 तास हे मॅथ्सला असलेच पाहिजे. ज्यांचं खूपच वीक आहे आणि बाकीचं कोर जीएस खूप स्ट्रॉंग आहे, त्याला मी सांगू इच्छितो की बाबा तू 3 तास मॅथ्स कर, पण मॅथ्स कर, किंवा त्याच्याशिवाय परीक्षा जवळपास कठीण होऊन जाते. पुढे हे सगळं करताना पहिल्या 25 दिवसामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. मी तुम्हाला बोललोय आपण शेवटी तुम्हाला टेस्ट पेपर कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे एक तर तुम्ही एखाद्या प्रायव्हेटचे सॉल्व्ह करा टॉपिक वाईज, किंवा बेस्ट म्हणजे आयोगाचे टॉपिक वाईज सॉल्व्ह करा. जे खूप तज्ज्ञ झालेत, आता भरपूर अटेम्प्ट दिलेले आहेत आणि आयोगाचे सगळे PYQ पाठ झालेत, त्यांनी प्रायव्हेटचे केले तरी चालतील. समजा मी घटना निर्मिती वाचत आहे, सगळे आयोगाचे PYQ बघून घ्या, घटना निर्मितीचे किती आलेत. समजा मी बजेट वाचत आहे, बजेटचे सगळे PYQ बघून घ्या. हे सगळं करणं पहिल्या 25 दिवसात गरजेचं आहे. पुढचे जे 25 दिवस आहेत त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास, पुनरावलोकन म्हणजे आपलं रिव्हिजन, आणि लास्ट म्हणजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कसली रे, तर टेस्टची. आतापर्यंत आपण PYQ आणि टॉपिक वाईज टेस्ट वगैरे सगळं बघून झालेलं आहे, परंतु आता आपण ऍक्च्युअल टेस्ट चालू करणार आहोत टाइम लावून. मग याच्यामध्ये तुम्ही जनरल स्टडीज आणि मॅथ्स रिजनिंग मध्ये समतोल साधायचा आहे, आणि प्रत्येक आठवड्याला 3 दिवसांनी एक मॉक द्यायचे, म्हणजे आठवड्यातनं 2 मॉक द्यायच्या. आणि या 2 मॉक मध्ये प्रामुख्याने सब्जेक्ट वाईज मॉक असल्या पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघत होतो, चॅप्टर वाईज. आता चॅप्टर तुम्ही केले सगळे, आता तुम्ही काय करायचं, सब्जेक्ट वाईज करायचं. आणि बरोबर 50 क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असाल तर 30 मिनिटात करायचे, आणि 100 क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असाल तर त्याला 60 मिनिटं घ्यायची. आणि त्याच्यासोबत तुम्ही एक दिवस आठवड्याचा, म्हणजे हे पुढचे जे 25 दिवस आहेत ना, 26 ते 50, याच्यामध्ये एक रविवार हा रिव्हिजनचा रविवार ठेवा, ज्याच्यामध्ये मागच्या आठवड्याभरात तुम्ही जे काही वाचलंय त्याला कंपल्सरी रिवाइज करायचं आहे. आता याच्यामध्ये एक अशी कन्सेप्ट आहे एरर नोटबुकची, हे तयारी करताना तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये सगळे चुकलेले प्रश्न लिहून ठेवा, कारण की चुकलेले प्रश्न हे लॉंग टर्म लक्षात राहतात, आणि त्यात जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे एरर नोटबुक तयार करा आणि चुकलेले प्रश्न लिहून काढा. शेवटचं फायनल रेस जी असेल, ज्याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करायची आहे, आणि फुल लेंथ टेस्ट मध्ये तुम्ही 100 प्रश्नामध्ये आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे सगळे विषयाचे टेस्ट सॉल्व्ह करणार आहेत. आणि ही टेस्ट तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गरजेची आहे. आता समजा काही जणांना मार्क येत नाहीयेत, अशा पोरांनी काय करा, एका टेस्ट नंतर स्कोर काढायचं बंद करून टाका. स्कोर चेक करू नका, स्कोर काढू नका. इथं तुमचा उद्देश फक्त तुमची फुल लेंथ टेस्ट 60 मिनिट मध्ये सॉल्व्ह होत आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण की फायनल रेस आहे, 25 दिवसानंतर पूर्वपरीक्षा आहे, आणि त्यात तुमचा आत्मविश्वास कमी होऊन चालणार नाही. इथं फक्त आपल्याला एकच गोष्ट बघायची आहे की तुम्ही 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्नापर्यंत पोहोचू शकत आहात की नाही. माझे असे बरेच विद्यार्थी आहेत, बरेच माझे मित्र पण असे आहेत जे टेस्ट मध्ये कधी 45 प्लस किंवा 50 प्लस गेले नाही, परंतु ऍक्च्युअल पेपर मध्ये त्यांना 60 पेक्षा जास्त मार्क आलेत. त्यामुळे टेस्टच्या मार्कांना जास्त सिरियस घ्यायचे नाही. जर तुमचं मन हळवं असेल आणि तुम्हाला टेस्टच्या स्कोरने इम्पॅक्ट पडत असेल तर टेस्टचा स्कोर काउंट करू नका. दुसरा मुद्दा, इथं पण सेम 3 दिवसांनी एक मॉक टेस्ट द्यायची आहे, आणि त्या मॉक टेस्ट ना डिटेल अनालिसिस करायचंय की हा प्रश्न जो आला ना तो माझा चुकला का, चुकलाय तर तो माझ्या रिसोर्सेस मधला होता का, रिसोर्सेस रेफरन्स मधला होता तर मी नीट वाचलाय का, मी नीट जर वाचलंय तर माझा चुकतोय का, सिली मिस्टेक होते का, फास्ट होते का, गोळा चुकलाय का, हे सगळं बघण्यासाठी ही आपली फुल लेंथ टेस्ट असली पाहिजे. आणि तुमचा रिव्हिजनचा ऑर्डर शेवटच्या 25 दिवसात कसा असला पाहिजे, तर सगळ्यात प्रायोरिटीने पॉलिटी 15 प्रश्न, इकॉनॉमिक्स 15 प्रश्न, करंट अफेअर 15 प्रश्न, सायन्स 15 प्रश्न, जॉग्राफी 10 प्रश्न, आणि हिस्ट्री 10 प्रश्न. सगळ्यात शेवटी हिस्ट्री, कारण की सगळ्यात कमी आउटपुट हिस्ट्रीला असणार आहे. त्यामुळे हिस्ट्रीला थोडंफार जाऊ दिलं तरी चालतंय, 5-6 प्रश्न असे पण बरोबर येऊन जातील त्याच्यात जर प्रॉपर केलं असेल तर. आणि तुम्ही सांगाल मॅथ्स रिजनिंग परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत रोज 2 ते 3 तास तुम्हाला करायचं आहे. तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे, तुमचं मॅथ्स कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला 2 तास करायचं आहे की 3 तास करायचं आहे. आणि दररोज काय करा, OMR शीटवर
सराव करा टायमिंग लावून, आणि बेसिक आहार घ्या आणि कन्सिस्टंट स्लीप पॅटर्न ठेवा. हे का गरजेचं आहे? कारण की शेवटी शेवटी आपण पॅनिक होऊन जातो आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर सुद्धा होतो. आता हे जे मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी आहे ही थोडीशी नीट समजून घ्या. पहिले 25 दिवस चॅप्टर वाईज टेस्ट किंवा PYQ, पुढचे 25 दिवस सेक्शनल टेस्ट 50 प्रश्नाची, आणि शेवटचे 25 दिवस फुल लेंथ मॉक आणि 100 प्रश्नवाली अल्टरनेट डे किंवा 3 दिवसातनं एकदा. आणि प्रत्येक मॉक नंतर डिटेल अनालिसिस करा, चुका नोंदवा, एरर नोटबुक तयार करा. त्या एरर नोटबुक मध्ये तुम्ही काय चुकताय, कुठं चुकताय, सिली मिस्टेक होते का, हे सगळ्या गोष्टी लिहून ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रिव्हर्स इंजिनिअरिंग पण करू शकता. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? मागचे 4 वर्षाचे आयोगाचे पेपर घ्यायचे, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचे समजा 15 टॉपिक काढले, त्या 15 टॉपिक वरच तुम्ही चांगला अभ्यास करून जाऊ शकता. पण हे धोक्याचं असू शकतं. रिव्हर्स इंजिनिअरिंग कधी कधी फसते सुद्धा. त्यामुळे त्याच्यापेक्षा बेटर आहे की सगळं व्यवस्थित करायला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इज ऑलवेज ग्रेटर अँड बेटर दॅन हार्डवर्क. म्हणजे तुम्ही कितीही हार्डवर्क करत असाल पण कन्सिस्टन्सी जर नसेल तर प्रॉब्लेम ठरू शकतो. मग याचं साधं उदाहरण काय? एक व्यक्ती आहे जो पहिल्या दिवशी 12 तास बसला, दुसऱ्या दिवशी 11 बसला, तिसऱ्या दिवशी 5 तास बसतो, चौथ्या दिवशी 6 तास बसतो, परत 13 तास बसतो. हे करू नका. पुढचे 75 दिवस एक फिक्स पॅटर्न ठेवा. लायब्ररीत जायचा, लायब्ररीत बसायचा, अभ्यास करायचा, झोप घ्यायचं, हे फिक्स ठेवा. आणि 75 दिवसानंतर जेव्हा परीक्षा ज्या दिवशी आहे त्याच्या एक दिवशी आधी तुम्हाला रिअलाइज होईल की मी मागची 75 दिवस खूप कन्सिस्टंट अभ्यास केलाय, माझी पूर्व परीक्षा निघणार आहे. हा जेव्हा आत्मविश्वास तुम्हाला एक दिवस आधी येऊन जाईल तेव्हा तुम्हाला तुमची कन्फर्म प्री निघणार आहे. फक्त स्वतःवर तिकडे विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि दुसरा मुद्दा, प्रॅक्टिस, रिव्हिजन, परत प्रॅक्टिस, आणि हाच फॉर्म्युला आहे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करायला. मी अपेक्षा करतो तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आवडली असेल. जर एखाद्याला वाटतंय की मला एकट्याला या गोष्टी जमणार नाही, तुम्हाला जर ज्ञानज्योतीची साथ हवी असेल तर आमची ही इंटिग्रेटेड कंबाईनची बॅच आहे ज्याच्यामध्ये हे सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि आमचे जे डायरेक्टर आहेत ज्ञानज्योतीचे, डॉक्टर विशाल बेदुरकर सर, हे स्वतः MPSC मधनं अधिकारी आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच असणार आहे. जर कोणाला त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अशा प्रकारे मी ही खूप डिटेल स्ट्रॅटेजी सांगितली. जर तुम्हाला आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.